कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे। आंदोलनकर्त्यांनी आत जाऊ नये यासाठी पोलिसांनी गेटवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे। आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी मोठा फौजफाटा आणलेला आहे। पुण्यातील सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनच्या बाहेर कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे। सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भूमिगत मेट्रो मार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल लोकार्पण होणार होतं, पण पावसामुळे रेड अलर्टमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द झाला होता। मिकी घई आपल्याला अधिक अपडेट देईल। मिकी, कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे आणि पोलिसांचा बंदोबस्तही दिसतोय, काय परिस्थिती आहे सध्या तिथे? प्रज्ञा, जर आपण बघितलं तर पुण्यातील या सिव्हिल कोर्ट स्टेशनच्या बाहेर आता महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे आणि आपण जर बघितलं तर सगळे महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि काहीसे अग्रेसिव्ह या ठिकाणी ते भूमिका घेत आहेत। कडेकोट पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। आपण आमदार रवींद्र धंगेकरांकडे जाऊयात। तुम्ही आंदोलन करताय, तुम्ही कडक पावित्र्य घेतलंय, ह्याच्यामध्ये आमचं एकच म्हणणं की पुणेकरांना वेटीस का धरताय? पुणेकरांना वेटी धरता कामा नाही। 2 दिवसांनी करतो, 4 दिवसांनी, आता केलं तर काय हरकत आहे? आणि मग त्यांनीच करावं असं काय नियम आहे का? आणि आज जर चालू झाली तर आमचं म्हणणं आजच चालू करा किंवा कालच त्यांनी केबिनमध्ये बसून। पण पाऊस होता त्यामुळं पंतप्रधान येऊ शकले नाहीत, तर आता 29 तारखेला त्यांनी सांगितलेलं आहे की ऑनलाईन पद्धतीने आम्ही सुरू करणार आहोत। कालच त्यांनी चालू करायला पण होतं, केबिनमध्येच बसलेले होते। कालच त्यांनी सांगितलं मी बटन दाबतो, विषय समजा राहिलं काय काम, तिथून मी ते बटनच दाबणार होते ना। आता तुमची भूमिका काय आहे, काय करणार? आज चालू केलं पण 2 दिवस का थांबतोय? काय करायचं थांबायची? पुणेकरांना का वेटी धरताय? शिवसेनेचे देखील आहेत, काय भूमिका आहे? मतलब अर्थात शिवसेना एकदम अग्रेसिव्ह होताना दिसते। पुणेकरांच्या पैशाचा अपव्यय होतोय। पुणेकर या ठिकाणी विचारतायत की एकाच मेट्रोचं किती वेळा आपण उद्घाटन करणार आहात? याच ठिकाणावरनं पंतप्रधानांनी उद्घाटन केलं होतं, मग पुन्हा एकदा फक्त 1.5 किलोमीटरसाठी पुन्हा उद्घाटन करताय। हा पुणेकरांच्या पैशाचा अपव्यय आहे, हा टाळला पाहिजे, म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरतो। आता तुम्ही काय करणार आहात? एवढा पोलीस बंदोबस्त इथं तैनात करण्यात आलेला आहे, तुम्ही आंदोलन तर करताय खरं। आम्हाला आमच्या जेवढी हिंमत आहे, जेवढं आम्हाला आतमध्ये घुसता येईल तेवढं घुसून आम्ही उद्घाटन रिबीन कापून करणार म्हणजे करणार आणि पुणेकरांच्या मेट्रोचं उद्घाटन झालं असं आम्ही जाहीर करून टाकणार। परंतु मेट्रो थोडी ना सुरू होणार आहे। तुम्ही जरी अशी भूमिका केली, आता पंतप्रधान 29 तारखेला करणारच आहेत। पुणेकरांची अडवणूक करण्याची भूमिका या ठिकाणी सत्ताधाऱ्यांची दिसतीये। पुणेकरांच्या पैशाचा अपव्यय होतोय, पंतप्रधान येणार म्हणून पुण्याचे खड्डे बुजवले जातात, पुणेकरांच्या पैशातनं डांबरीकरण होतं, ग्राउंडवर डांबर टाकलं जातं। हे सगळं थांबलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना सुट्टी दिली जाते का आता ट्रॅफिक जाम होईल म्हणून। तुमचं आंदोलन म्हणजे तुम्ही रेकॉर्ड ब्रेकिंग आंदोलनच करताय फक्त? 100%। त्याचं कारण आहे की मोदींची जी सभा पुण्यात व्हावी म्हणून शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या। खोटा हवामान खात्याचा नाही का या ठिकाणी नका अंदाज वर्तवण्यात आला। जी मेट्रो 3 वर्ष नका उशिरा चालू होती, ती फक्त नरेंद्र मोदींची सभा चिखलामध्ये होऊ शकत नाही म्हणून त्या हट्टापोटी नका तो कार्यक्रम रद्द केला जातो। हा पुणेकरांचा अवमान आहे। मोदीजींच्या खिशातले पैसे आहेत, पुणेकरांच्या खिशातल्या पैशातून मेट्रो चालू होती। परंतु आता सांगण्यात आलंय की 29 तारखेला ऑनलाईन पद्धतीने करणार आहेत। अर्थात एवढा मोठा